बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. हा आनंद पिक्चर मधील एकदम फेमस डायलॉग आहे. ओळखलंच असाल तुम्ही की आज आपण कॅन्सर या विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ञ, श्री गुरुजी रुग्णालयातर्फे तुमचं आजच्या मालिकेत स्वागत करते. आजचा आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. भारतीय स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर हा पहिल्या नंबरवरती येतो. त्याचे प्रमाण शहरी भागातील स्त्रियांमध्ये जास्त आहे. तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे. भारतामध्ये दर 1,00,000 स्त्रियांमागे 25 ते 34 जणींना हा कॅन्सर होतो आणि ज्यांना लागण होते त्यातल्या 12.7 जणी या कॅन्सरमुळे मृत्यू पावतात. एकूण जगभरामध्ये असणाऱ्या कॅन्सरपैकी 11.7% कॅन्सर हे फक्त ब्रेस्ट कॅन्सरचे आहेत. तसं बघायला गेलं तर हा कॅन्सरचा प्रादुर्भाव वयवर्ष 45 ते 55 या दरम्यान जास्त असतो. तरीही 16% स्त्रियांमध्ये हा 30 ते 40 या वयोगटामध्ये सुद्धा आढळतो. ब्रेस्ट कॅन्सरचे सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे स्तनामध्ये किंवा बगलेमध्ये गाठ आढळणं. याची दुसरी अजून लक्षणं म्हणजे निपल म्हणजे स्तनाग्रामधून रक्तस्राव येणं, वेगळ्या प्रकारचा द्रव येणं, स्तनाची त्वचा लालसर होणं किंवा जाड होणं, त्याच्यावरती जखमा होणं. सुरुवातीला ही गाठ छोटी असते आणि ती दुखत नाही, त्याच्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जशी ती वाढायला लागते तर ती झपाट्याने वाढते आणि मग त्याचा प्रसार हे फुफ्फुस, मेंदू, लिव्हर आणि हाडांमध्ये होतो. त्याच्यामुळेच जेव्हा अशी गाठ लक्षात येते तेव्हा न घाबरता लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करावी. आता डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर काय करतात? पहिल्यांदा ते स्वतः त्याची तपासणी करतात आणि वेगवेगळ्या चाचण्या करतात. या चाचण्यांमध्ये एक्स-रे आणि सोनोमॅमोग्राफी करतात. जर याच्यामध्ये गाठ आढळली तर या गाठीतून पेशी काढतात, त्याला FNAC किंवा बायोप्सी म्हणतात आणि ह्या पेशी चेक केल्या जातात. जेव्हा या पेशींमध्ये कॅन्सर आहे हे कळतं तेव्हा कॅन्सरचं निदान होतं. जेव्हा हे कॅन्सरचं निदान होतं तेव्हा ते कोणत्या स्टेजमध्ये आहे हे कळण्यासाठी अजून पेट स्कॅन सारख्या काही तपासण्या केल्या जातात. कारण की जर कॅन्सर लवकर स्टेजमध्ये असेल तर त्याचा 5 वर्षाचा सर्व्हायव्हल रेट हा 95% असतो आणि जर तो स्टेज 4 मध्ये गेला तर अवघा 21% इतका कमी होतो. म्हणूनच गाठ दिसली की न घाबरता लगेच डॉक्टरांकडे जावं. आता याचा उपचार म्हणजे काय? तर याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती स्टेजेस प्रमाणे असतात. जेव्हा कमी प्रमाणात छोटी गाठ असते तेव्हा फक्त ती गाठ आणि आजूबाजूचा टिश्यू काढतात. पण ती गाठ थोडी मोठी असेल तर त्या बाजूचं स्तन आणि त्याच्या आजूबाजूच्या ग्रंथी काढतात. अजून वाढलेली असेल तर अशा पेशंटला किमोथेरपी म्हणजे रक्तातून इंजेक्शन, काहींना किरणोपचार म्हणजेच रेडिएशन हे सुद्धा द्यावं लागतं. यातल्या बऱ्याचशा गाठी ह्या हार्मोन डिपेंडंट असतात, त्याच्यामुळे त्यांना हार्मोनल ट्रीटमेंट सुद्धा द्यावी लागते. आता कोणत्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असते ते बघूया. हा बराचसा इस्ट्रोजन या हार्मोनवरती डिपेंड असतो. म्हणून ज्यांची पाळी लवकर येते व उशिरा जाते, ज्यांना अपत्य नसतं किंवा कमी मूल असतं, ज्या बायका मुलांना कमी प्रमाणात दूध पाजतात, ज्यांच्यामध्ये वजन आणि चरबीचं प्रमाण जास्त आहे, ज्यांनी अतिरिक्त इस्ट्रोजन या हार्मोनचं सेवन केलेलं आहे, ज्या धूम्रपान करतात, ज्या अधिक मानसिक ताणतणावात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुवंशिकता, ज्यांच्या घरामध्ये आई, बहीण, मावशी यांना हा कॅन्सर आहे, त्या स्त्रियांना ह्या कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते. आता आपण बघितलेल्या कारणांमध्ये काही कारणंही आपण आपल्या हाताने कमी करू शकतो. जसं की अतिरिक्त इस्ट्रोजन या हार्मोनचा वापर टाळणं, व्यायाम करून शरीरातली चरबी कमी करणं, मुलाला स्तनपान करणं आणि अनुवंशिकता असेल तर याच्या तपासण्या करणं. आता हा कॅन्सर लवकर कळण्यासाठी काही स्क्रीनिंग टेस्ट करतात. यातली सगळ्यात सोपी आणि घरात करता येण्यासारखी म्हणजे स्वतःची स्तनांची तपासणी करणं. वयवर्ष 21 नंतर प्रत्येक स्त्रीने ही तपासणी चालू करायला पाहिजे. याच्यामध्ये आरशाच्या समोर उभं राहायचं, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि दोन्ही बाजूचे निपल आणि स्तन ही एका लेवलला आहेत का नाही बघायचं. त्याच्यामध्ये काही पुढे मागे झालेलं आहे का ते बघायचं. तसेच हात वरती उचलायचे आणि खाली घ्यायचे आणि याच्यामध्ये दोन्ही स्तन सोबतच वरती आणि खाली यायला पाहिजे. याच्यामध्ये काही बिघाड असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवायचं. दुसरं, हाताच्या तळव्याच्या बोटांनी गोलाकारपणे पूर्ण स्तन दाबून बघायचं आणि कुठे गाठ आढळते का ते बघायचं. आणि सगळ्यात शेवटी
निप्पल दाबून त्याच्यामध्ये कोणता द्रव येतो का हे चेक करायचं. याच्यामध्ये कोणतंही ॲबनॉर्मल आढळलं की लगेच डॉक्टरांना जाऊन दाखवणं. 40 नंतरच्या सर्व स्त्रियांनी वर्षातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करून मॅमोग्राफी ही तपासणी करावी. आणि ज्यांना अनुवंशिकता आहे, ज्यांच्या घरात आहे, त्यांनी तर ही तपासणी वयाच्या 30 वर्षापासूनच चालू करावी. ज्यांच्यामध्ये BRCA1 आणि BRCA2 ह्या 2 मेन कॅन्सर कॉज करणाऱ्या जीनचे म्युटेशन असतील तर त्यांनी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून स्तनाची सर्जरी करून घ्यायलाही काही हरकत नाही. आणि याचं सर्वात फेमस उदाहरण म्हणजे अँजेलिना जोली, जी हॉलिवूडची अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या भारतातही सोनाली बेद्रे, लिझा रे यासारख्या अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायवल आहेत आणि त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजूनही काम करतात. थोडक्यात काय, कॅन्सरचे लवकर निदान हेच त्याच्यापासून बचावाचे उत्तम साधन आहे. चला तर मग या माहितीच्या आधारे ब्रेस्ट कॅन्सर विषयी एक चांगला लढा देऊया. धन्यवाद.